मैं ताली बजा के भीख नहीं मांगूंगी, मैं अपना कला दिखाऊंगी। मुंबई लोकल आणि तिच्या लावणीची कहाणी। अहो मंडळी, तुम्ही रोज सोशल मीडियावर काय काय बघता? डान्सचे व्हिडिओ तर खूप असतात, पण आज जो व्हिडिओ चर्चेत आलाय ना, तो खरंच तुमच्या काळजाला हात घालेल। गोष्ट आहे मुंबई लोकल ट्रेन मधील। रोजची तीच गर्दी, तोच आवाज, पण एका दिवशी या लोकल मध्ये एक अविस्मरणीय गोष्ट घडली। एक तृतीयपंथी व्यक्ती, नऊवारी साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर एक खास आत्मविश्वास घेऊन ती ट्रेन मध्ये उभी राहिली। आम्ही तुम्ही सगळेच लोकल मध्ये तृतीयपंथीयांना टाळ्या वाजवून पैसे मागताना पाहतो, पण हिने जे केलं त्याने सगळ्यांना विचार करायला लावला। डान्स सुरू करण्याआधी तिने हात जोडून जे बोललं ते ऐकून प्रवाशांनी कान टवकारले। ती म्हणाली, मी ट्रेन मध्ये टाळ्या वाजवून भीक मागत नाहीये, मला माझी कला, माझे टॅलेंट दाखवायचं आहे। हे शब्द तिच्या आत्मसन्मानाचे होते। आणि मग सुरू झाली ती लावणी। तिने इतक्या तयारीने आणि इतके नजाकतीने लावणी सादर केली की ट्रेन मधले प्रवासी फक्त पाहतच राहिले। तिचे हावभाव, तिचा आत्मविश्वास, डोळ्यातील अभिनय, काय जबरदस्त परफॉर्मन्स होता तो। सगळेजण जागेवर खिळलेले होते। तिच्या नृत्यात एक आग होती। एक तृतीयपंथीयांनी आपल्या कलेच्या जोरावर लोकल ट्रेन सारख्या ठिकाणी आपले टॅलेंट दाखवून सन्मान मिळवला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि व्हायरल झाला। लाखो लोकांनी तो पाहिला। कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला। लोक फक्त डान्सचे कौतुक करत नव्हते, तर तिच्या हिमतीला आणि स्वाभिमानाला सलाम करत होते। एका युजरने तर लिहिलं, या तृतीयपंथीयाने सिद्ध केलं की टॅलेंट आणि जिद्द जर असेल तर कोणीही सन्मानाने जगू शकतो। आजपर्यंत समाजाने या लोकांना फक्त टाळ्या वाजवून पैसे मागताना बघितलं, पण या एका व्हिडिओने त्या जुन्या विचारसरणीला आव्हान दिलं। समाजाचा दृष्टिकोन बदलतोय, लोकांना बदल स्वीकारायचा आहे, हेच या व्हायरल व्हिडिओच्या कौतुकातून दिसतंय। हा तृतीयपंथी समाजासाठी एक आशेचा किरण आहे। लोकल ट्रेन मध्ये डान्स करून तिने फक्त प्रवाशांचे नाही तर करोडो नेटकऱ्यांचे हृदय जिंकले। तुम्हाला काय वाटतं? अशा कलाकारांना समाजाने प्रोत्साहन द्यायला हवं की नाही? कमेंट करून नक्की सांगा।